नमस्कार. श्री शिवमहापुराण कैलास संहिता अध्याय क्रमांक 19 महावाक्यांचा अर्थ संन्याशांच्या योगपट्टाचा प्रकार. श्री गणेशाय नमः. स्कंद म्हणाला, वामदेवजी, गुरुने शिष्याला पुढील महावाक्ये सांगावीत. येथे ती महावाक्ये आणि त्यांचा अर्थही प्रस्तुत करत आहे. 1. प्रज्ञानम ब्रह्म. ब्रह्म उत्कृष्ट ज्ञानस्वरूप किंवा चैतन्य रूप आहे. 2. अहम ब्रह्मास्मी. ते ब्रह्म मी आहे. 3. तत्वमसी. ते ब्रह्म तू आहेस. 4. अयमात्मा ब्रह्म. हा आत्मा ब्रह्म आहे. 5. ईशानावास्यमिदं सर्वम. हे सर्व ईश्वराने व्याप्त आहे. 6. प्राणोस्मी. मी प्राण आहे. 7. प्रज्ञानात्मा. मी प्रज्ञान स्वरूप आहे. 8. यदेह तदमुत्र तद्विनः. जे परब्रह्म येथे आहे तेच तेथेही परलोकातही आहे. जे तेथे आहे तेच येथेही म्हणजे या लोकातही आहे. 9. अन्य देव तद्विदिता दथो अविदिता दधी. ते ब्रह्म विदित म्हणजेच ज्ञान वस्तूंपासून भिन्न आहे आणि अविदित म्हणजेच अज्ञानताच्याही वर आहे. 10. एष तम आत्मा तर्याम्य मृतः. तो तुझा आत्मा अंतर्यामी अमृत आहे. 11. स यश्चायम पुरुषो यश्चासावा दिते स एकः. तो जो या पुरुषात आहे आणि तो जो या आदित्यात आहे एकच आहे. 12. अहमस्मी परम ब्रह्म परात्परम. मी परमात्म स्वरूप परात्पर परब्रह्म आहे. 13. वेदशास्त्र गुरुणाम तू स्वयमानंद लक्षणम. वेदशास्त्रे आणि गुरुजनांच्या वचनांनी हृदयात आनंद स्वरूप ब्रह्माचा स्वतःच अनुभव होऊ लागतो. 14. सर्वभूतस्थितं ब्रह्म तदेवाहम न संशयः. जे सर्व भूतांमध्ये स्थित आहे ते ब्रह्म मीच आहे यात संशय नाही. 15. तत्वस्य प्राणोमहस्मी पृथ्वीव्या प्राणोमहस्मी. मी तत्वाचा प्राण आहे, पृथ्वीचा प्राण आहे. 16. अपांच प्राणोमहस्मी तेजश्च प्राणोमहस्मी. मी जलाचा प्राण आहे, तेजाचा प्राण आहे. 17. वायोश्च प्राणोमहस्मी आकाशस्य प्राणोमहस्मी. मी वायूचा प्राण आहे, आकाशाचा प्राण आहे. 18. त्रिगुणस्य प्राणोमहस्मी. मी त्रिगुणांचा प्राण आहे. 19. सर्वोहम सर्वात्मको संसारी यद्दूतं यच्च भव्यं यद्वर्तमानं सर्वात्मकत्वा दद्वितीयो हम. मी सर्व आहे, सर्व रूप आहे, संसारी जीवात्मा आहे. भूत वर्तमान आणि भविष्य हे सर्व माझेच स्वरूप असल्यामुळे मी अद्वितीय परमात्मा आहे. 20. सर्वम खल्विदम ब्रह्म. हे सर्व निश्चितच ब्रह्म आहे. 21. सर्वोहम विमुक्तोहम. मी सर्व रूप आहे, मुक्त आहे. 22. योसोह सोहम हंसः सोहमस्मी. जे तो आहे तो मी आहे, मी तो आहे तो मी आहे. गुरुने सांगितलेल्या या महावाक्यांवर शिष्याने सतत आणि सर्वत्र ध्यानचिंतन करावे. वामदेवजी, प्रज्ञानम ब्रह्म याचा अर्थ यापूर्वीही सांगण्यात आलेला आहे. हे महावाक्य ऐतरेय उपनिषदातील आहे. यातील प्रज्ञान शब्द चैतन्याचा वाचक आहे. ब्रह्मैष इंद्रः येतपासून सर्व तत्प्रज्ञानेत्र प्रज्ञाने प्रतिष्ठितम प्रज्ञानेत्रो लोकाः प्रज्ञा प्रतिष्ठा प्रज्ञानम ब्रह्म असे ऐकले जाते. अर्थात हा प्रज्ञानरूप आत्मा ब्रह्म आहे, हाच इंद्र आहे. याला सर्व बाजूनी प्रज्ञानेत्र आहे. हा प्रज्ञानरूप ब्रह्मात आणि उत्पत्ती स्थिती लयात स्थित आहे. हा प्रज्ञारूप नेत्र असलेला लोक आहे. त्यामुळे प्रज्ञा म्हणजे ब्रह्म सर्व जगाचा आश्रय आहे. आता अहम ब्रह्मास्मी
चा अर्थ सांगतो. अहम पदाचा अर्थ आहे शक्ती स्वरूप किंवा शक्तियुक्त परमेश्वर. आकार सर्व वर्णाचा अग्रणी, प्रकाशमान आणि परम शिवस्वरूप आहे. हकार व्योम स्वरूप म्हणजे आकाश स्वरूप असल्यामुळे त्याचे शक्ती रूपाने वर्णन करण्यात आले आहे. शिव आणि शक्तीच्या संयोगाने निरंतर आनंदाचाच उद्भव होत असतो. मकार त्याच आनंदाचा बोधक आहे. ब्रह्म शब्दाने शिव आणि शक्तीचे सर्वात्मकत्व स्पष्ट होते. तो शक्तिमान परमेश्वर मीच आहे अशी भावना करावी, हा उपदेश यापूर्वीच करण्यात आलेला आहे. तत्वमसी या वाक्यातील तत्पदाचा अर्थ आणि सोहमस्मी मधील 6 पदाचा अर्थ एकच आहे. अर्थात तत्पद शक्त्यात्मक परमेश्वराचेच वाचक आहे. अन्यथा सोहम या वाक्यात विपरीत अर्थाची कल्पना उत्पत्ती होऊ शकते. कारण अहमपद पुल्लिंगी आहे, त्याचा 6 पदाबरोबर अन्वय होऊ शकतो. पण तत्पद नपुसक आहे आणि त्वम पद पुल्लिंगी आहे. परस्पर विरोधी लिंग असल्यामुळे या दोघांमध्ये अन्वय होऊ शकत नाही. तेव्हा दोघांचा अर्थ शक्तिमान परमेश्वर असा असेल. तर समान लिंगता असल्याने अन्वयात अनुत्पत्ती होणार नाही. जर असे मानले नाही तर स्त्री पुरुष रूप जगाचे कारणही काहीतरी वेगळेच असेल. म्हणून सोहमस्मीचा 6 आणि तत्वमसीचा तत् हे दोन्हीही समानार्थक आहेत. या महावाक्यांच्या उपदेशाने एकाच अर्थाची भावना कल्पना करावी असे विधान आहे. अयमात्मा ब्रह्म हे 4थे महावाक्य मांडुक्य उपनिषदातील आहे. यात अयम आणि आत्मा ही दोन्ही पदे पुल्लिंग रूप असल्याने त्यांच्या अन्वयात बाधा नाही. अयम शक्तिमान परमेश्वर रूप आत्मा ब्रह्मस्वरूप आहे असा त्याचा अर्थ आहे. ईशावास्यमिदं सर्वम हे 5वे महावाक्य ईशावास्य उपनिषदातील आहे. परमेश्वराने रक्षण केलेले असल्यामुळे हे सर्व जग त्याने व्याप्त आहे असा याचा भावार्थ आहे. आता प्राणोस्मी, प्रज्ञानात्मा आणि यदेवेह तदमूत्र या महावाक्यांचा अर्थ स्पष्ट करून सांगतो. यातील पहिली 2 वाक्ये कौशिकतकी ब्राह्मणाच्या उपनिषदातील असून ती प्रतरनाने दिवोदासाच्या पुत्राला सांगितले आहेत. मी प्रज्ञान स्वरूप प्राण आहे असा त्यांचा एकत्रित अर्थ आहे. येथे प्राण शब्द परमेश्वराचा वाचक आहे. तो येथेही आहे आणि तेथेही आहे असे चिंतन करावे. येथे यत आणि तत् या पदांचा अर्थ क्रमशः यहा आणि सहा आहे. अर्थात तो परमात्मा येथे आहे, तो परमात्मा तेथेही आहे असे सिद्धांत पक्षाचे अवलंबन करणाऱ्या विद्वानांनी म्हटले आहे. उपयुक्त वाक्यात यदमूत्र तदन्विहा या वाक्यांचा भाव आहे. यो मूत्रसह इह स्थिताः अर्थात जो परमात्मा तेथे परलोकी स्थित आहे तो येथे म्हणजे या लोकीही स्थित आहे. अशा प्रकारे विद्वानांना आधी सांगितल्याप्रमाणे येथेही परमपुरुष परमात्मा स्वरूप हाच अर्थ अपेक्षित आहे. अन्य देव तद्विदिता ततो अविदिता दधी हे 9वे महावाक्य केनोपनिषदातील आहे. हे ब्रह्म विदित म्हणजेच असम्यक रूपाने ज्ञात असलेल्या आणि अविदित म्हणजेच यथावत्स रूपाने ज्ञात नसलेल्या वस्तूंपेक्षा भिन्न आहे असा याचा सरळ अर्थ आहे. यावरून मुक्तिरूप फलाच्या सिद्धीसाठी ज्ञात आणि अज्ञात यांच्या पलीकडे दुसरे काहीतरी तत्व आहे असे वाटणे स्वाभाविक आहे. परंतु जो आत्मा आहे तो सर्वरूप असल्यामुळे दृश्य अदृश्य अशा कोणत्याही वस्तूंपेक्षा वेगळा असू शकत नाही. यावरून आत्मा आणि ब्रह्म हे पद शक्तिमान परमेश्वर शिवाचेच बोधक आहे असे मानले पाहिजे. एषतम आत्मांतर्यामृताः हे 10वे महावाक्य बृहदारण्यक उपनिषदातील आहे. आणि स यश्चायम पुरुषो यश्चासा वा दिते स एकाः हे 11वे महावाक्य तैत्तिरीय उपनिषदातील आहे. यांचा एकत्रित अर्थ आहे, हा तुझा अंतर्यामी आत्मा स्वयं अमृत स्वरूप शिव आहे. पुरुषामध्ये जो आनंदमय शंभू आहे तोच सूर्यातही स्थित आहे. त्या दोघांमध्ये काहीही भेद नाही. हे तत्व एकच आहे.
त्या तत्वालाच सर्व रूप म्हटले गेले आहे. पुरुष आणि आदित्य या दोन उपाधींनी युक्त असा जो अर्थ केला जातो तो औपचारिक आहे. त्या शंभुनाथाला सर्व श्रुती हिरण्यमय असे संबोधतात. वस्तुतः निर्गुण शिवाला हिरण्यत्व कसे शक्य आहे? तथापि हिरण्य बाहवे नमः यात बाहूसाठी हिरण्य हा शब्द आयोजलेला आहे. तो सर्व अंगांचे उपलक्षण आहे. अशा प्रकारे सर्वांगाचे उपलक्षण नसेल तर त्याला हिरण्यपती म्हणजेच कोणत्याही प्रयत्नाने शक्य झाले नसते. छंदोग्य उपनिषदात य एषोन्तरादित्ये हिरण्यमया पुरुषो दृश्यते हिरण्यश्म श्रू हिरण्यकेश आप्रणखात सर्व एव सुवर्णः ही जी श्रुती आहे ती मध्ये आदित्य मंडलात असलेला पुरुष सुवर्णमय दाढी व मिशा असलेला सुवर्णा समान केसांचा आणि नखांपासून केशाग्रांपर्यंत सर्वच्या सर्व सुवर्णमय प्रकाशमय आहे असाच वर्णन केलेला आहे. तो हिरण्यमय पुरुष साक्षात शंभूच आहे.